आता आपण संयुक्त संख्या म्हणजे काय याबद्दलची माहिती या ठिकाणी घेणार आहोत. मुलांनो, यावर आपण बघितलेलं आहे की 1 आणि 30 संख्या जर त्या संख्येचा अवयव असेल तर आपण त्याला काय म्हणायचो? मूळ संख्या म्हणायचो. एकच अवयव असेल, एकच सामायिक अवयव असेल, आपण त्याला सहमूळ संख्या म्हणायचो. आणि आता आपण जी पाहणार आहोत ती संयुक्त संख्या, हिला मात्र 3 पेक्षा जास्त अवयव असतात, म्हणजे ती संयुक्त संख्या. बघा, 1 आणि 30 संख्या म्हणलं की मूळ संख्या म्हणायचं, एकच अवयव सामायिक म्हणलं की समूळ संख्या म्हणायचं. या दोन्ही संख्या आपण ऑलरेडी पाहिलेल्या आहेत. आणि आज जी आपण पाहणार आहोत त्या संख्येचं नाव आहे संयुक्त संख्या. म्हणजे आपल्याला कसं म्हणता येते की दिलेल्या संख्येला 3 पेक्षा जास्त अवयव असतील तर त्या संख्येला संयुक्त संख्या अशी म्हणतात. तर उदाहरणार्थ आपण घेऊया 4. तर 4 या संख्येला 1 ने जातो, 2 ने जातो आणि 4 ने पण जातो. म्हणजे 3 किंवा 3 पेक्षा जास्त जर अवयव असतील तर अशा संख्येला काय म्हणतात? तर संयुक्त संख्या म्हणतात. 4 ही संयुक्त संख्या आहे. म्हणजे आता 4 आहे, नंतर 6 आहे, 8 आहे, 9 आहे, 10 आहे, 12 आहे, 14 आहे, 15 आहे, 16, 18, 20, 21, आता इकडे 24, नंतर 25, 26, 28, 30 अशा पद्धतीनं आपण 98, 99, 100 पर्यंत असं संयुक्त संख्या मांडू शकतो. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की मुलांनो, मग 5 ही मूळ संयुक्त संख्या आहे की नाही? बघा, 5 ला फक्त 1 ने जातो भाग आणि जातो 5 ने. 5 ही मूळ संख्या आहे. याला 2च अवयव आहेत, म्हणजे ही संयुक्त संख्या नाही. पण 4 ही संयुक्त संख्या आहे, हिला 3 अवयव आहेत. व्याख्याच काय म्हणते की 3 किंवा 3 पेक्षा जास्त जर त्या ठिकाणी अवयव येत असतील तर त्या संख्येला आपण काय म्हणतो? संयुक्त संख्या असे म्हणतो. आता बघा, जे 4 दिलेला आहे, 1 ते 100 पर्यंत एकूण किती संयुक्त संख्या आहेत? किती आहेत? 74 आहेत. 1 ते 100 मध्ये एकूण 74 संयुक्त संख्या आहेत. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल, सर एकूण 100 संख्या आहेत, 100 मधून 25 मूळ संख्या गेल्या, उरल्या 75. मग 75 ह्या संख्या काय असायला पाहिजेत? संयुक्त असायला पाहिजेत. मग 74च का आहेत? मुलांनो, त्यामध्ये एक जी संख्या आहे, एक ही संख्या संयुक्त पण नाही आणि मूळ पण नाही, म्हणून एक ही संख्या मी ऐकलेला आहे, यातून वजा केलेला आहे. तिचे आले हे 74. तर 74 ह्या काय आहेत? संयुक्त संख्या आहेत असे या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता आपण ही संयुक्त संख्या पाहिलेली आहे. आता संयुक्त संख्येबद्दल बरीचशी काय आपल्याला या ठिकाणी माहिती दिलेली आहे, ती आपल्याला या ठिकाणी सोडवायचं आहे. आता बघा, 1 ते 100 पर्यंत एकूण 74 संयुक्त संख्या आहेत. बघा, सर्वात लहान कोणती संख्या आहे? बघा, इथे आहे. सर्वात लहान 4 ही आहे. नंतर सर्वात लहान 2 अंकी म्हणलंय, तर इथपर्यंतच्या 1 अंकी आहे, बघा इथं 2 अंकी आहे. सर्वात लहान 2 अंकी 10 आहे. अजून तुम्हाला एक प्रश्न पडतो, सर्वात मोठी 1 अंकी संयुक्त संख्या कोणती म्हणलं तर 9 तुम्हाला सांगता येते. इथं प्रश्न तयार केला नाही मी. प्रश्न येऊ शकतो की सर्वात मोठी 1 अंकी संयुक्त संख्या कोणती म्हणलं तर 9 सांगा. आता सर्वात लहान 2 अंकी म्हणलं 10, सर्वात मोठी 2 अंकी म्हणले, सर्वात मोठी 2 अंकी बघा, इथं 3 अंकी आहे, ही 2 अंकी आहे, म्हणजे 99 येते. सर्वात मोठी 2 अंकी 99. आता सर्वात लहान 3 अंकी बघा, सर्वात लहान 3 अंकी संयुक्त संख्या 100 आहे. आता सर्वात लहान संयुक्त असणारी, आवाज रे, सर्वात लहान संयुक्त असणारी विषम संख्या कोणती आहे हा या ठिकाणी प्रश्न आहे. बघा, लक्षात ठेवा. बघा, ही सम आहे. बघा, 4 सम आहे, 6 सम आहे, 8 सम आहे, पण 9 ही कोणती संख्या आहे? विषम संख्या आहे. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की 9 ही संख्या सर्वात लहान संयुक्त विषम संख्या आहे. बघा, 9 ही
सर्वात लहान संयुक्त विषम संख्या आहे आणि सर्वात मोठी एक अंकी पण 9च आहे. अजून बघा, सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या कोणती आहे? सर्वात लहान 2 अंकी म्हणले विषम संख्या म्हणले ही सम आहे, ही येऊ शकत नाही. 14 ही सम आहे, येऊ शकत नाही. आता 15 बघा, 15 ही ऑलरेडी कोणती संख्या आहे? विषम संख्या आहे. म्हणजे आपल्याला म्हणता येईल 15 हीच संख्या सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. मुलांनो, ही जी दिलेली माहिती आहे ही माहिती वारंवार पहा, तुम्हाला यामधली कुठलीच अडचण राहणार नाही. ओके.